नमस्कार. इकडे मी हे पाऊण किलो मटण आहे, त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घेऊया. इकडे मी गॅसवर कुकर तापत ठेवला आहे. हे अर्धा कप तेल आहे, याच्यात मी कांदा तळून घेतलेला आहे, ते या कुकरमध्ये घालूया. इकडे मी काही खडे मसाले घेतले आहेत. स्टारफूल, काळी मिरी, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, तेजपत्ता, शहाजिरं आणि काळी वेलची. हे तेल गरम झालं की त्यामध्ये घालते. खडे मसाले तेलात असे तडतडले की त्यामध्ये आपण हे हळद मीठ लावून घेतलेलं मटण घालूया. मटण आपण तेलावर 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घेऊया. हे मटण आपलं तेलात छान वाफलून होईल तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मुठभर तळलेला कांदा, पाव कप खोबऱ्याचे काप तेही तळून घेतले, 10-12 तळलेले काजू बदाम, कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा, 10-12 लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचाभर कसुरी मेथी. यामध्ये थोडं पाणी घालूया. हे मिक्सरला लावून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. इकडे आपली पेस्ट तयार आहे. इकडे आपले मटण छान तेलावर परतून झाले, त्याचं पाणी पूर्णपणे आटून तेल सुटलं आहे. ही तयार केलेली पेस्ट आपण त्यामध्ये घालूया. हे पुन्हा एकदा मसाल्यामध्ये 5 ते 6 मिनटं परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत मटण मसाल्यात मी इकडे परतून घेतलं आहे.
थोडंसं गरम पाणी मिक्स करून मसाला धुवून घेतलेलं पाणी मी इकडे घालते. त्याचसोबत इकडे मी गरम पाणी घालणार आहे. मटणच्या लेवलला पाणी येईल तिथपर्यंत पाणी घालावे. तुम्हाला जास्तीचा थोडासा रसा हवा असेल तर थोडं कमी जास्त पाणी वापरलं तरी चालेल. झाकण बंद करून याच्या मी मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घेते. इकडे आपलं मटण तयार आहे, ते वाढूया.